नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, मागच्या धड्यामध्ये आपण इयत्ता 10वी विषय भूगोल धडा 4 हवामान याचं वाचन केलं होतं आणि आता आपण मित्रांनो याचा स्वाध्याय आणि हे प्रश्न पाहून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण सुरू करूया। पहिला प्रश्न काय मित्रांनो, नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? तर मित्रांनो, सरासरी तापमान कक्षा ही 18 ते 28 पर्यंत आहे मित्रांनो। कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो? तर मित्रांनो, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त पाऊस पडतो। आणि ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? तर मित्रांनो, ईशान्य आणि आग्नेय या दिशेने वारे येतात। त्यामागचे कारण काय असावे? तर मित्रांनो, त्यामागचे कारण हे आपल्याला यामागचे मित्रांनो कारण म्हणजे ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते आणि विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि त्यामुळे मित्रांनो या दिशेतून वारे येतात। आणि मित्रांनो प्रश्न 5 बघूया। या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? तर मित्रांनो, ब्राझीलमधील वाऱ्यांचा अजस्त्र कड्यांचा व ब्राझीलच्या उच्चभूमीचा अडथळा निर्माण होतो। या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल? तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे ब्राझीलमधील अजस्त्र कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे अडणाऱ्या वाऱ्यांमुळे प्रतिरोधी प्रकारची वृष्टी होते। तर मित्रांनो, या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध जोडा। तर मित्रांनो, दक्षिण अटलांटिक महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेतून येणारे बाष्पयुक्त वारे अजस्त्र कडांद्वारे व ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात। त्यामुळेच हे वारे अजस्त्र कड्याला व ब्राझील उच्चभूमीला अनुसरून वर जातात आणि उंचावरील थंड हवेमुळेच सांद्रीभ्रमण किंवा घडून येते व प्रतिरोध पर्जन्य पडते। अजस्त्र कड्याच्या व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या विरुद्ध बाजूस पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो। हे होतं मित्रांनो याचं उत्तर। कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? मित्रांनो, ब्राझीलच्या पॅराग्वे पॅराना खोरे या भागामध्ये सरासरी तापमान कमी आहे। ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा, तेथील हवामान स्थिती सांगा। तर मित्रांनो, ब्राझीलमधील भागामध्ये ईशान्य भागात पर्जन्य छायेचा प्रदेश आढळतो। या भागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमानाचे प्रमाण 0 मीटर ते 500 मिलीमीटरच्या दरम्यान असते। तेथील वार्षिक सरासरी तापमान हे 23 सेल्सिअस ते 28 सेल्सिअस पर्यंत असते। मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया। कोणत्या भागामध्ये सरासरी तापमान जास्त आहे? तर मित्रांनो, ब्राझीलमधील विषुववृत्ताजवळील प्रदेशामध्ये तापमान जास्त आहे। अक्षवृत्ताचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या देशामध्ये समशीतोष्ण हवामान असते? तर मित्रांनो, अक्षवृत्ताचा विचार करता ब्राझीलमधील मकर वृत्तामध्ये दक्षिणेस समशीतोष्ण हवामान असते। 0 ते 5 उत्तर व दक्षिण या पट्ट्यामध्ये वाऱ्यांची स्थिती कशी असते? तर मित्रांनो, यामध्ये वाऱ्यांची स्थिती ईशान्येकडून ते दक्षिणेकडून विषुववृत्ताकडे आणि 0 ते 5 दक्षिण या पट्ट्यामध्ये वाऱ्यांच्या स्थिती आग्नेय दिशेकडून विषुववृत्ताकडे अशी असते। या नकाशामध्ये वितरण दाखवण्याची पद्धत कोणती? त्या नकाशामधील सरासरी वार्षिक तापमान दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा आणि सरासरी पर्जन्यमान दाखवण्यासाठी क्षेत्रघनी पद्धतीचा वापर केलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हे होते ब्राझील या देशाचे प्रश्नांची उत्तर। तर मित्रांनो, आता आपण भारताच्या नकाशाचे काही प्रश्न दिले आहेत ते बघणार आहोत। 4000 मिलीमीटरपेक्षा पर्जन्यमान असलेले प्रदेश कोणते मित्रांनो? तर पश्चिम किनारपट्टीचा प्रदेशाकडील प्रदेश व भारतीय ईशान्य भागातील प्रदेश हे 4000 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले भारतातील प्रदेश आहेत। तर मित्रांनो, कुठले? दक्षिणेकडील हे। आणि भारतातील कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते? तर मित्रांनो, थरचे वाळवंट आणि द्वीपकल्पीय प्रदेश हे कमाल तापमानाचे आणि हिमालय पर्वतीय प्रदेश हे किमान तापमानाचे प्रदेश आहेत। तापमान कोणत्या दिशेकडे वाढत आहे? मित्रांनो, तापमान हे दक्षिण दिशेने तापमान वाढत आहे। वाऱ्यांची दिशा सांगा, या वाऱ्यांची नावं काय? भारतामध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा नैऋत्य ते ईशान्य होय आणि नैऋत्य मोसमी वारे हे या वाऱ्यांचे नाव आहे मित्रांनो।
भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत? तर मित्रांनो प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून वारे हे कारणीभूत आहेत. राजस्थानच्या काही भागामध्ये वाळवंट आढळते, त्याचे नाव काय असेल मित्रांनो? तर मित्रांनो याचे उत्तर आहे, त्याला मित्रांनो पर्जन्य छायेचा प्रदेश असे म्हणतात. देशाच्या उत्तर भागामध्ये हवामान कोणत्या प्रकारात मोडते? तर मित्रांनो हे समशीतोष्ण प्रकारामध्ये मोडते. भारतातून जाणारे व हवामानामध्ये परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त बघा किंवा काढा. तर मित्रांनो आकृती 2.1 म्हणजे जी आपली ही आकृती आहे त्यामध्येच आपल्याला हे दिसेल. तर मित्रांनो कर्कवृत्त हे भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त होय. भारताच्या द्विकल्पीय पठाराच्या कोणत्या भागामध्ये निमशुष्की स्थिती आढळते व त्याचे कारण काय? मित्रांनो भारताच्या द्विकल्पीय पठारावरील पश्चिम घाटामध्ये पूर्वेकडील भागामध्ये मध्यभागी निमशुष्की स्थिती आढळते. हा भाग पश्चिम घाटाचा पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळेच येथे निमशुष्की स्थिती आढळते. तर मित्रांनो आपण आता या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर मित्रांनो आता सुरू करूया. आपण आता पहिला प्रश्न पाहूया. खालील प्रदेश कोष्टकामध्ये योग्य ठिकाणी लिहा. मित्रांनो आपल्याला इथे तक्ता दिलेला आहे. हे वरच्या गोष्टी आपल्याला इथे बरोबर फीड करायच्या आहेत किंवा आपल्याला भरायच्या आहेत. तर मित्रांनो आपण आता सुरू करूया. इथे प्रदेश दिलेला आहे, इथे भारत दिलेला आहे आणि इथे ब्राझील दिलेला आहे. जास्त पावसाचे प्रदेश. तर मित्रांनो आपल्याला इथे प्रदेश बघायचे तर ह्याच्यामध्ये कुठला येऊ शकतो? तर पश्चिम घाट येऊ शकतो, पूर्व हिमालय येऊ शकतो, गोवा आणि पूर्व महाराष्ट्र हे भारतात येतील. तर ब्राझीलमध्ये ॲमेझॉन आणि दो सुल आणि रिओ ग्रांडे हे ब्राझीलमध्ये येतील. आणि मध्य पावसाचे प्रदेश हे मित्रांनो पश्चिम आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल. आणि ब्राझीलमध्ये सांता कॅटरिना आणि पोरोझमा. आणि कमी पावसाचे मित्रांनो इथे आपल्याकडे राजस्थान येईल, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात आणि बिहार. आणि इथे येईल मित्रांनो पॅराइबा, रिओ ग्रांडे दो नॉर्ते आणि पुनॉर्ब्युको, अलाग्वास आणि टेकॅन्डिस हे मित्रांनो ब्राझीलमध्ये येतील. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चूक की बरोबर ती लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. तर मित्रांनो ब्राझील देश विश्ववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो. तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे की चूक? तर मित्रांनो हे विधान हे योग्य आहे. ब्राझील व भारत या दोन्ही देशांमध्ये एका वेळी समान ऋतू असतात. तर मित्रांनो हे अयोग्य आहे, कारण की ब्राझील व भारत या दोन्ही देशांमध्ये एका वेळी समान ऋतू असू शकत नाहीत. कारण की मित्रांनो प्रत्येक देशाचे हवामान आणि सगळ्या रचना वेगळ्या असतात. भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात. तर मित्रांनो हे विधान अगदी योग्य आहे. आणि ब्राझील देशामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळेच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. तर मित्रांनो हे विधान अयोग्य आहे, कारण की ब्राझील देशामध्ये आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळेच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. आता मित्रांनो आपण भौगोलिक कारणे बघणार आहोत. भौगोलिक कारणे. ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागामध्ये पाऊस अतिशय कमी पडतो. तर मित्रांनो कमी का पडतो ह्याची आपल्याला कारणं आता शोधायची आहेत. तर मित्रांनो याचे उत्तर असे आहे की हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावरून वाहत जातात. आणि अधिक उंचावरील जो प्रदेश असतो त्याच्या थंड हवेमुळेच सांद्रीय भवन क्रिया होते आणि त्यामुळेच उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये ना पर्जन्य आणि प्रतिरोध पर्जन्य पडते. आणि दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. आणि ब्राझीलचा उच्चभूमी असते त्या वाऱ्याकडील बाजूस जास्त पर्जन्य पडते. आणि ब्राझीलच्या उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडल्यामुळे परंतु विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळेच तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्य छायेचा प्रदेश सुद्धा निर्माण होतो. आणि अशा प्रकारेच ब्राझील देशातील उच्चभूमीच्या म्हणजेच वरच्या असलेल्या भूमीच्या ईशान्य भागामध्ये पाऊस अतिशय कमी पडतो. मित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहूया. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. तर मित्रांनो याचे उत्तर असे आहे की ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधामध्ये नसून ते उष्ण कटिबंधात आहे. आणि सर्वसाधारणपणेच शीत कटिबंधातील देशामध्ये ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. आणि त्याचप्रमाणे
देशातील समुद्रसपाटीपासून उंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशामध्ये हिमवर्षा होते। याशिवाय ब्राझील देशामध्ये अति उंच पर्वतीय प्रदेश नाहीत, त्यामुळेच ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही मित्रांनो। भारतामध्ये अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो। तर मित्रांनो ह्याचं कारण असं आहे की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते आणि उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता सुद्धा कमी असते आणि शिवाय उंचावरील जे थंड हवेमुळे क्रिया घडून अभिसरणामुळेच पाऊस पडतो। विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जास्तीत जास्त तापमानामुळेच अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते मित्रांनो। आणि परंतु भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही, त्यामुळेच भारतामध्ये अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो। ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात। तर मित्रांनो याचं कारण आहे ब्राझीलच्या किनारी भागामध्ये ना विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानामध्ये फारसा फरक पडत नाही आणि या प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपात असल्यामुळे आर्द्रता निर्माण होत नाही, त्यामुळेच या प्रदेशामध्ये वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते आणि त्यामुळेच ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात येतात। आणि मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेमध्ये वर्षभरामध्ये खूप मोठा बदल होत नाही। तर मित्रांनो याचं कारण असं आहे की या शहरामध्ये जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात आणि परिणामी मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानामध्ये व कमाल तापमानामध्ये विशेष काही बदल होत नाही आणि मॅनॉस शहराचे स्थान हे विषुववृत्ताजवळच आहे, त्यामुळेच तापमान कक्षेमध्ये वर्षभरामध्ये खूप मोठा बदल काही होत नाही। आणि ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतामध्ये पाऊस पडतो। तर मित्रांनो याचं कारण असं आहे की भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या रांगांद्वारे अडवले जातात व तेथूनच हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात आणि भारताच्या प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळेच पाऊस पडतो। नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागामधून आणि भारतामध्ये प्रवेश करतात आणि टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात। ईशान्य दिशेकडून वाहणारे जे वारे आहेत ईशान्य मान्सून वारे, त्यामुळेच भारतामध्ये द्वीपकल्पीय भागामध्ये पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो। तर अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतामध्ये पाऊस पडतो मित्रांनो। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर मित्रांनो आपल्याला तर ही उत्तरं पाहायची आहेत। दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानामध्ये होणारे बदल थोडक्यात सांगा। तर मित्रांनो याचं उत्तर असं आहे की जेव्हा आपण आपले भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे जातात तेव्हा त्यांच्यामध्ये तापमानामध्ये बदल होतो, म्हणजेच घट होते असं म्हणता येईल। आणि भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानात सुद्धा बदल होतो। म्हणजे उदाहरणार्थ आपण पहिल्याचं उदाहरण घेऊया ज्यामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे जेव्हा जातात किंवा तापमान जाते तेव्हा त्या तापमानामध्ये कमतरता निर्माण होते। म्हणजे उदाहरणार्थ दक्षिणेकडून द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागामध्ये सरासरी तापमान जर 25 ते 30 असते तर या उलट उत्तरेकडे तापमान हे 5 ते 10 सेल्सिअस असे असते। आणि मित्रांनो दुसरं उदाहरण आपण म्हटल्याप्रमाणे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानामध्ये घट होत जाते, तर याचं उदाहरण आहे मित्रांनो की चेन्नई हे जे ठिकाण आहे ते नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक पर्जन्यमानाचे म्हणजे सुमारे 410 मिलीमीटर असते आणि या उलट उत्तरेकडे दिल्ली हे ठिकाण हे ऑगस्ट महिन्यातच सर्वाधिक पर्जन्यमानाचे म्हणजे 250 मिलीमीटर असे असते। तर मित्रांनो हे होते याचे उत्तर। भारताच्या हवामानामधील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा। तर मित्रांनो आपण ह्याचे उत्तर पाहणार आहोत आता। तर मित्रांनो हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो। उदाहरणार्थ हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळेच हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात आणि पंजाबच्या मैदानी प्रदेशामध्ये व राजस्थानच्या थरच्या वाळवंटामध्ये उष्ण हवामान असते, त्यामुळेच प्रदेशांचे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो। आणि हिमालयामुळे उत्तरेकडून जे वारे येतात असतात ते अतिथंड वारे असल्यामुळे ते अडवले जातात
आणि त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो. नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व वाऱ्यामुळेच भारतामध्ये पाऊस पडतो. आणि भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे जे नैऋत्य मोसमी वारे आहेत ते हिमालयाच्या शिवालिक व हिमालय रांगांद्वारे अडवले जातात. आणि नैऋत्य दिशेकडून जे वाहणारे वारे असतात ते शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात. आणि ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागामध्ये पुन्हा परतीचा मान्सून पाऊस पडतो. ब्राझीलचा हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. तर मित्रांनो, आता आपण याचे उत्तर पाहणार आहोत. ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये मित्रांनो सरासरी तापमान सुमारे 25 ते 28 सेल्सिअस आढळते. आणि ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्जन्य पडते. आणि विषुववृत्ताच्या विषयी बोलले जाईल तर ब्राझीलच्या उत्तरेकडील भागामध्ये तुलनेने अधिक तापमान आढळते. या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात कमी तापमान आढळते. आणि ब्राझीलचं जे हवामान असते ते विषुववृत्ताच्या सानिध्यामध्ये ब्राझीलची उच्चभूमी व अजस्त्र कडा इत्यादी घटक याच्यावर परिणाम करतात. आणि अजून अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे जे वारे असतात ते अजस्त्र कडांमुळे अडवले जातात. त्यामुळेच ब्राझीलच्या अजस्त्र कड्यांजवळील किनारी भागामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आणि ब्राझीलची जी उच्चभूमी आहे तिच्या भागामध्ये तुलनेने कमी तापमान आढळते आणि त्यामुळेच या भागामध्ये पर्जन्याचे प्रमाण ही मध्यम स्वरूपाचे असते. आणि ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. आणि ब्राझीलच्या ईशान्य भागामध्ये कमी पाऊस पडतो व तेथे तापमानही कमी असते, तुलनेने अधिक असते. हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. आणि भारत आणि आता मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. तर मित्रांनो आपल्याला आता भारत आणि ब्राझील यांच्या हवामानाची तुलना करायची आहे. तर मित्रांनो याचे उत्तर असे आहे की सर्वसाधारणपणे ना मित्रांनो भारतामध्ये दक्षिण भागाच्या तुलनेत जास्त तापमान व उत्तर भागामध्ये तुलनेत कमी तापमान आढळते. तर या उलट ब्राझीलमध्ये उत्तर भागामध्ये जास्त तापमान तर दक्षिण भागामध्ये कमी तापमान आढळते. आणि भारताच्या दक्षिण भागामध्ये पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागामध्ये पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. तर ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते आणि दक्षिण भागामध्ये प्रमाण हे कमी असते. आणि भारतामध्ये मान्सून प्रकारचे हवामान आढळते तर ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. आणि भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये उष्ण दमट हवामान आढळते. तर या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवर तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते. तर मित्रांनो तुम्हाला हा स्वाध्याय कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला भेटतील. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत भेटूया असेच नवीन धडे आणि त्यांचे स्वाध्याय घेऊन आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.